डेली ब्लॉगिंग चालू आहे ना माझी। थँक्यू सो मच काका। आजकाल 10 रुपयाचा जमाना नाही गाईस, तर 10 रुपयामध्ये काय भेटत नाही। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। सुरू करूया आजचा दिवस। गाईस पाणी आपण ठेवलंय बघू शकता। गाईस थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करणं पॉसिबल नाहीये, अजून अंगावर काटा आलाय, तर गरम पाणीच भाई। फटाफट ब्रश करून घेऊ, नाश्ता करून घेऊ, तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल। गाईज आपला नाश्ता मेथीची भाजी, चपाती, अजून मिरचीचा ठेचा आहे गाईज, मस्त पैकी। गाईज मिरचीचा ठेचा ऍक्च्युअली रात्रीचा होता उरलेला, तो आता सकाळी पण खातोय मी, काय हरकत नाही, मस्त लागतो नाही का। गाईज नाश्ता करून झालेला आहे, बघू आपलं पाणी तापलंय का नाही। हा तापलंय तापलंय गाईज, पाणी तापलेलं आहे, मस्तपैकी आंघोळ करू चला। तर मित्रांनो रेडी झालोय मस्तपैकी, बघू शकता। तर निघूया चेंबूर साठी। कुठले शूज घालूया, हे घालूया की हे घालूया? ह्याच्यावरती तर हा शूज जातोय, तर हे शूज घालूया। डन। गाईज जस्ट स्टेशनला जायला निघालो होतो, बिल्डिंगच्या खाली आलो होतो। काका बोलले की मी चेंबूरला सोडतो तुला माझ्या गाडीने। तर हे बघा काका ब्लॉग बनवतो, डेली ब्लॉगिंग चालू आहे ना माझी, तर म्हणून। तर मस्तपैकी जाऊ आता चेंबूरला निवांत, काय टेन्शन नाही, ट्रेनची गर्दीचं टेन्शन नाही, काय टेन्शन नाही, मस्त निवांत जाऊ चेंबूरला। सगळ्यात पहिला शूटला मीच पोहोचणार। गाईज गाडी पेट्रोल पंपला थांबली आहे डिझेल भरण्यासाठी। डिझेल संपलं होतं, तर काका बोलले की थोडं डिझेल भरून मला पण दुसरीकडे जायचंय, तुला इथं पांढरापूलला सोडतो मी। तर पांढरापूल वरून आपण पुढे जाणार आहे चेंबूर कॅम्प मध्ये। थँक्यू सो मच काका। गाईज काकांनी मला पांढरापूलला सोडलंय, हे बघा महाराजांचा पुतळा। तर आम्ही आता जाणार आहेत चेंबूर कॅम्प मध्ये। ऍक्च्युली तिथून चेंबूर कॅम्प वरून पण थोडंसं लांब आहे, लाल डोंगर मध्ये जाणार आहे शूट करायला, पिंक कॉर्नरला भक्ती भवनच्या इथं। तर काका तिकडून नाही जाणार होते, नाहीतर काकाने पूर्णच सोडलं असतं मला। तर काय विषय नाही, जेवढं सोडलं तेवढं पण खूप आहे, कारण नाही का, कारण ट्रेनचे धक्के तर वाचले। तर चला फटाफट जाऊ शूट करायला। काहीच फायनली पोहोचलोय शूटच्या लोकेशन वरती, हे बघा हा एक ऍक्च्युली मलाच लेट झालं, मी ऑन टाइमच येणार होतो ह्यांच्या पहिला, बट झालं असं की काकांनी पांढरापूलला सोडलं, तिथून चालत आलो आणि ऑन टाइमच पोहोचणार होतो। तेव्हा पण महादेवांचं मंदिर भेटलं गाईस, तर तिथं थोडं नाही का पाया वगैरे पडून थोडं लेट झालं मला, म्हणून हे लोक आता ओरडतायत मला। महादेवांचं मंदिर पाया पुरवलं का? ठीक आहे, काय विषय नाही, शूट करू फटाफट। शूट करायला आलोच होतो, तितक्यात धम्माच्या घरून फोन आला। धम्मा बोलला की भाई मला रिपोर्ट्स घ्यायला जायचे आहेत कुठल्या तरी चेन्नई हॉस्पिटलमध्ये, तर रिपोर्ट्स घेऊन मग येऊन मग व्हिडिओ बनवू। गाईज रिपोर्ट घेऊन झालाय, आता चाललोय शूट करायला। गाईज एक व्हिडिओ बनवून झालाय, तर अभिषेक बोलला की भाई गोळा खायचा आहे, तर आम्ही तिघा आलोय गोळा खायला। काका गोळा बनवते। काय खाणार तू? काळा खट्टा। आणि तू? काळा खट्टा। मग मी पण काळा खट्टाच खातो। काळा खट्टा बनवतो। बघा किती याच्यामध्ये पण किती स्ट्रगल आहे गाईज, गोळा बनवण्यामध्ये पण। ए जरा ज्यादा डालो पाणी। गोळा रेडी झाला 2 मिनिट गाईज, मस्त। खूप दिवसांनी गोळा खाल्ला नाही का, म्हणजे खातोय। गाईज एका कपड्याच्या दुकानात शूट करायला आलो होतो, थँक गॉड शूट करायला भेटलं। हे दादा चांगले होते, दादा हो दादा, थँक्यू सो मच। हे बघा ह्याने पण कंटेंट एक बनवला, ह्याने पण बनवला आणि मी पण बनवला। तर शूट करून झालेलं आहे, आता निघू। तिघांची पण चांगली व्हिडिओ बनली, मस्त मस्त। याची पण बनली, त्याची पण बनली, माझी पण बनली। खूप थकलोय। अभिषेक बोलला भाई मला भूक लागली आहे, तर आपण पकोडे वगैरे खायला जाऊ। ती आंटी वगैरे चांगलं बनवते पकोडे, तर तिकडे पकोडे खायला जाऊ।
स्वस्त आहे म्हणून चाललोय का? स्वस्त आहे म्हणून 10 रुपयाला चायनीज भेळ. अजून काय आजकाल 10 रुपयाचा जमाना नाही गाईस, तर 10 रुपयामध्ये काय भेटत नाही. तरी ती आंटी देते पकोडे वगैरे, तर ते तिकडे खायला चाललोय आम्ही ना. हा, कारण कसं ते 10 रुपयाचे का विकतात? आमच्यासारखे जे गरीब आहेत त्यांना नाही का, त्यांचं पोट भरण्यासाठी ते 10 रुपयाला विकतायत. मैं गरीब हूँ, मेरे माँ बाप गरीब आहे. पण ही गरिबीची डोर तोडायची आहे. अशी अशी नाही. गाईस खाऊन पिऊन मस्त झालंय. अभिषेक पण गेला घरी, धमा पण आता चाललाय घरी. मी पण आता चाललोय वाशीला माझ्या कॉर्पोरेटवाल्या मित्राला भेटायला, कारण त्याला पण थोडे मिनटं द्यायला लागतील ना, म्हणून भेटू वाशीला. गाईस पोचलोय वाशीला. हे बघा मित्र पण आलाय. थोडं लेट झालं मलाच, पण काय नाही. आता थोडंफार काहीतरी खाऊ. मी दाबेली खातोय. काय खातोय तू? फ्रँकी खातोय. थोडं खाऊ, थोडं बोलू, अजून निघू. गाईज मी दाबेली घेतली आहे आणि ह्यानी फ्रँकी. तर मस्त खाऊ बसून कुठेतरी, अजून थोडं बोलू निवांत, अजून मग निघू. गाईज आलोय पनवेलला, घरी जातोय आता. मित्राला पण सोडलं, मित्र पण गेला वाशीवरून. थोडं बोललो, मजाक मस्ती झाली, सोडलं त्याला पण, तो पण गेला वाशीवरून घरी. मी पण चाललो आता माझ्या घरी. आहे बघा रस्त्यातच आहे, अजून घरात पोचलो नाहीये. आता जाईल, थोडं जेवेल वगैरे, अजून एडिटिंगला बसेल नाही का. तर आजचा दिवस इथंच समाप्त आहे. व्लॉग पूर्ण पहा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.